नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 फेब्रुवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या NCD PM रॅली 2026चा विषय काय होता? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी व्यवस्थितपणे लिहून घ्या. राष्ट्र प्रथम, कर्तव्यनिष्ठ युवा अशा प्रकारची थीम होती, अशा प्रकारची या ठिकाणी विषय होता. कशासाठी? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या NCD PM रॅली 2026 साठीचा. क्लिअर? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर कोणत्या विमानतळावर स्थापन होत आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रंगेलुंडा विमानतळ नावाचे एक विमानतळ आहे. कोठे आहे? ओडिसा राज्याच्या अंतर्गत. तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. ओडिसा राज्यातील गंजम नावाचे एक डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातील रंगीलुंडा किंवा रंगेलुंडा, प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे, या विमानतळावर भारतातील पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि नवोन्मेष कॉरिडॉर स्थापित करण्यात येणार आहे किंवा करत आहे. ठीक आहे, याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या. स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान, संरक्षण, लॉजिस्टिक आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोनची वास्तविक हवाई क्षेत्रामध्ये चाचणी करणे या उद्देशाने हे या ठिकाणी स्थापन होत आहे. आणि UAV चाचणी, त्याच्यामध्ये UAV चा फुल फॉर्म काय? अनमॅन्ड एरियल व्हेकल. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं, तर बाकीच्या प्रथम गोष्टींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश. भारतातील पहिला जैव आनंदी जिल्हा केई पन्योर अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 वरती मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगडमध्ये. भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमध्ये. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आलं? तर बेंगलोरमध्ये, आणि वोक्सल ग्राइड्स कंपनीने ते विकसित केलं आहे. आणि भारतातील पहिले एकात्मिक खासगी उपग्रह उत्पादन युनिट या ठिकाणी सानंद म्हणजेच गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय रेल्वेने 472 किलोमीटर मार्गांवरती कवच 4.0 लॉन्च केलेलं आहे. तर हे नेमकं जे काही कवच आहे, हे नेमकं कवच काय आहे? मला कमेंट करून सांगा. कवच हे नेमकं जे काय सिस्टीम सुरू करण्यात आली होती, प्रणाली सुरू करण्यात आली होती, नेमकी कधी सुरू करण्यात आली होती? एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली, ऑटोमॅटिक ट्रेन सेफ्टी सिस्टम. बरोबर का नाही? किंवा प्रोटेक्शन सिस्टम म्हटलं तरी काय हरकत नाही. स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे कवच म्हणजे. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. कमी दृश्यमानतेतही समोरासमोर, मागून आणि आजूबाजूने होणाऱ्या टक्कर टाळण्यासाठी ते स्वयंचलितपणे ब्रेकिंग लावते. कार्यक्षमता काय आहे? हे लोकोमोटिव्ह पायलटला रिअल टाइम माहिती प्रदान करते, वेग स्वयंचलितपणे नियंत्रित करते आणि चुकीच्या दिशेने होणाऱ्या हालचालींवरती देखील या ठिकाणी लक्ष ठेवतं. तर अशा प्रकारचे हे कवच प्रणाली आहे. कवच 4.0 नुकतंच लॉन्च केलं आहे भारतीय रेल्वेने 472 किलोमीटर मार्गांवरती. बरोबर, आणि हे काय आहे? स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. ठीक आहे, या ठिकाणी भारतीय रेल्वेने अशा प्रकारचं हे या ठिकाणी लॉन्च केलं आहे. भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे. रेल्वेची स्थापना झाली 16 एप्रिल 1853ला. रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च 1905ला. वर्तमानमधील केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत या ठिकाणी अश्विनी वैष्णव. रेल्वे बोर्डाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सतीश कुमार. हेच या ठिकाणी रेल्वेचे CEO देखील आहेत, म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. संपूर्ण झोन आहेत रेल्वेचे 18 आणि रेल्वेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 68व्या क्रमांकाचा ग्रॅमी पुरस्कार जो की 2026 मध्ये देण्यात येणार आहे, तो किंवा त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दलाई लामा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, विजेतेपद कोणी जिंकलं आहे? दलाई लामाने. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 90 वय वर्ष असताना
पहिला ग्रॅमी या ठिकाणी त्यांनी जिंकलेला आहे, बरोबर, किंवा त्या कॅटेगरीमध्ये. दलाई लामा हे 1959 पासून भारतामध्ये राहतात. त्यांना बाकीच्या वेगवेगळ्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे, जसं की 1989 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार, 2007 मध्ये पद्मश्री पुरस्कार, तसेच 2026 मध्ये आपण आत्ताच पाहिलं प्रथम ग्रॅमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे दलाई लामा. या ठिकाणी प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जे काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं सुरेश सावंत यांना. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं शरण कुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं उर्मिला सत्यनारायण यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलं सीता अशोक शेळके यांना. विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. आणि 68व्या ग्रॅमी पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे दलाई लामा यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 4, 10वा मिसिंग यूथ फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला होता? पर्याय क्रमांक ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 10वा मिसिंग यूथ फेस्टिवल आसाम राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर चे उद्घाटन कोठे झालेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई या ठिकाणी. लक्षात घ्या, BBATRC याचा फुल फॉर्म काय? तर लिहून घ्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर असं याचा फुल फॉर्म आहे. हे जे काही सेंटर, रिसर्च सेंटर उद्घाटन करण्यात आलं आहे किंवा सुरू करण्यात आलं आहे, याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या, वकील आणि न्याय व्यवस्थेच्या व्यावहारिक कौशल्यामध्ये सुधारणा करणे या उद्देशाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 6, 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत 39व्या क्रमांकाचा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय आत्मनिर्भर हस्तकला महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, हरियाणा. हरियाणाबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर. आणि 2 महत्त्वाचे डॅम्स आहेत, धरण आहेत कौशल्या, अनागपूर. आणि तिसरा आहे ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 7, मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना आधुनिक सुविधा आणि डिजिटल प्रशासनाद्वारे ग्रामीण जीवनमान सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करतं. बरोबर. अजून एकदा सांगतो, ही योजना काय करते? तर आधुनिक सुविधा आणि डिजिटल प्रशासनाद्वारे ग्रामीण जीवनमान सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करतं. कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना? तर गुजरात राज्याच्या अंतर्गत. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर, ब्लॅकबक आणि वनसदा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि दारोई. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने शाश्वत विमान इंधनाचा पुरवठा शोधण्यासाठी कोणत्या एअरलाईन सोबत इरादा पत्रावरती स्वाक्षरी केलेली आहे?
8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अकासा एअरलाइन. बरोबर. हे सहकार्य जागतिक मानकांनुसार पुरवठा प्रमाण, वितरण बिंदू, वेळापत्रक आणि शाश्वत फीडस्टॉकचे मूल्यांकन करण्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करतं, फोकस करतं. या ठिकाणी सॅफ, SAF असा बदल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फुल फॉर्म सॅफचा फुल फॉर्म काय? सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल. बरोबर. तर या ठिकाणी अकासा एअरलाइन सोबत इरादा पत्रावरती स्वाक्षरी केली आहे. कोणी? IOCL ने. कशासाठी? शाश्वत विमान इंधन. पहा, मी आता सांगितलं शाश्वत विमान इंधन म्हणजेच SAF, सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल शाश्वत विमान इंधन. बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. उम्मीद, UMEED, उम्मीद हे जे काही केंद्रीय पोर्टल आहे कोणत्या प्रकारच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वकफ मालमत्ता. बरोबर. वकफ मालमत्ता याच्याशी या ठिकाणी संबंधित आहे. भारतातील वक्फ जे काही मालमत्तांचे रेकॉर्डिंग, पडताळणी आणि देखरेख करण्यासाठी एक सेंट्रलाइज डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि उम्मीदचा फुल फॉर्म आहे युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट, असा याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिला राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जाणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील पहिला राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण हा जो काही सर्वे आहे तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. धोरण निर्मिती आणि कल्याणकारी मूल्यांकनाला पाठिंबा देण्यासाठी घरगुती उत्पन्न, राहणीमान आणि उत्पन्न वितरण यावरील तपशिलावरती डेटा गोळा करणे हे या सर्वेक्षणाच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न 39व्या क्रमांकाचा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा कुठे सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, चेन्नई या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 39व्या क्रमांकाचा भारतीय आंतरराष्ट्रीय लेदर मेळा या ठिकाणी सुरू झाला आहे, ज्याच्या मागचा उद्देश चामड्याचे उत्पादने, यंत्रसामग्री, ॲक्सेसरीज आणि नवोन्मेष प्रदर्शित करणे या उद्देशाने हा फेअरवेल म्हणजेच मेळा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. शेवटचा प्रश्न 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताने कोणत्या वर्षापर्यंत आपली अणुऊर्जा क्षमता 100 गिगावॉट पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2047 पर्यंत. लक्षात घ्या, 2047 या वर्षापर्यंत लक्ष्य काय ठेवलं आहे तर या ठिकाणी अणुऊर्जा क्षमता जी काय आहे, न्यूक्लिअर कॅपॅसिटी जी काय आहे, न्यूक्लिअर एनर्जीची कॅपॅसिटी ती 100 गिगावॉट पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कोणत्या वर्षापर्यंत? 2047 पर्यंत साध्य करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतामध्ये एकूण रामसर स्थळांची एकूण संख्या किती झालेली आहे? 90, 92, 98 की 100? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर.